सर्व मनोनी सर्व तो बहु आहे तुका
नमो सद्गुरु तुकया दीप नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु कल्याणमूर्ति नमो सद्गुरु वासुदेव इष्टान जे तिष्ठान तिथे जलाला तया चिन्ने सुखे जगता नमस्कार सद्गुरु शरण शरण Hey,
चिंतन चिंतन रूपी सेवे करताना वालेला महान भगवंत जगद्गुरु जगज्जननी विश्वस्त महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु यांचा चार आणि बहुतेक आमच्या कार्यक्रम मंडळींच्या जगद्गुरु संत श्री कोबराय या अभंगाद्वारे तुम्हा आम्हाला याचे आवाज भगवान परमात्म्याला शरण जाण्याविषयी विठाला की गेल्या 14 वर्षांपासून पुण्य पावन हनुमंतरायांच्या पवित्र प्रांगणामध्ये वानखेडा नगरीमध्ये चालत असलेला परमपूज्य आदरणीय वंदनीय दत्तात्रय बाबा निवार यांच्या कुशल मार्गदर्शनाने उपस्थित सर्व गुणीजन गायक मंडळी म्हणजे पंचाळ महाराज असतील, रामेश्वर महाराज असतील, गावातील सिने महाराज असतील, हरिभक्त पराय हनुमान महाराज असतील आदी करून सर्व परिचित श्री महाराज मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये गावातील सर्व गावाच्या अनमोल अशा आर्थिक सामाजिक आणि श्रमदान सत्कार्यात चालत असताना नाम सप्ताहाचे 15वे वर्ष या 15व्या वर्षाच्या दुसऱ्या सेवा सर्वांच्या वतीने बाबांच्या आदेशानुसार माझ्यासारख्या पात्राच्या वाट्याला आली वास्तविक पात्र तशी माझी सेवा ही बाबांनी 6व्या दिवशी होती पण काही अपरिहार्य कारणास्तव दुसऱ्या दिवशी बाबा 6व्या दिवशी 7व्या दिवशीचे पहिले जात आहेत एवढं फक्त सर्वांनी लक्षात ठेवा आज दुसऱ्या दिवशी सेवा आपल्याला उपस्थित वेळेमध्ये हनुमंतरायांच्या पवित्र अशा चरणावरती समर्पण करायचे आहे या ठिकाणी सुंदर अशी भागवत कथा श्री बाबांच्या स्त्री मुखारविंदातून आपण श्रवण करत आहात श्रीमद भागवत म्हटलं की आमच्या भागामध्ये त्यांची स्तुती करतोय असं म्हणून नाही ते आम्ही बालवयात ज्या मला बाळ काळ वाजवा हे जेव्हा माहित होतं तेव्हा सुद्धा बाबा आमच्या गावाला यायचे तेव्हापासून प्रत्येक वेळेला ज्ञानोबांची गोविंदांच्या बाबतीत आपण नक्कीच म्हणेल ते हरे म्हणे देवी जैसे काय तुझे तैसे नित्य नूतन देखील गीता कशी आहे तर भगवान परमात्मा हे ज्ञानोबांच्या मध्ये शब्द घालतात आणि हा संवाद पार्वती मातेला भगवान शंकर सांगतात देवी जसं तुझं स्वरूप नित्य नव्याने राहतं तसं गीता हे नित्य नव्याने करीत ज्ञान आपल्याला असतं मला सांगायचं होतं यातून बाबांच्या मुखातून अगदी 30 वर्षांपासून आमच्या परिसरामध्ये किंवा माझ्या गावामध्ये श्रीमद भागवत कथा या ठिकाणी श्रवण होते पण जे 30 वर्षापूर्वी विषय बाबांचा ऐकलेला असतो तो 31व्या वर्षी मला तरी वाटतं बाबांच्या मुखातून श्रवण करायला पुन्हा मिळाला नाही अशी बाबांची दिव्य कथा वास्तविकता आता आमच्या गावामध्ये जरी श्रीमद भागवत कथा ठेवली तर बाबांना माहिती आमच्या गावाचे जवळ 65 ते 70 लाख रुपये जमा मी अतिशय सांगतो किंवा ह्याचा मोठा मला मोठेपणा सांगायचं असं नाही पण हे बाबांना माहिती आताच गेल्या वर्षी आम्ही 35 लाख रुपयाच्या वस्तू गावासाठी 7.5 गुंठे जमीन घेतली बाबांचं पूजन झालं अजूनही आमच्या 70 लाख रुपये जमा आहे आणि आम्हाला त्या ठिकाणी भव्य असं ड्रोन म्हणजे मंगल कार्यालय त्या ठिकाणी करायचं मला सांगायचं आम्ही खूप मोठं नियोजन करू शकतो पण गावाचा पैसा गावातच राहावा जास्त पैसा होऊ नये जो जेणेकरून शाळेसाठी गावाच्या मंगल कार्यालयासाठी म्हणा गावात काहीतरी वास्तू सत्कार मिळाला याकरता आम्ही जास्त पैसा या गोष्टी खर्च करत नाही म्हणून नित्य नव्याने अगदी 30 वर्षापूर्वी बाबांची कथा आमच्या गावामध्ये होते श्री बाबा या ठिकाणी मला आमंत्रण दिले एक वेळेला दिवस थांबून गेलो अगदी तेव्हा नवीनच चालू होतं म्हणजे बाबा येण्याचे म्हणजे आमच्या रामेश्वर महाराज आता त्यांचे
चिरंजीव देवांश जेवढे लहान आहे तेवढे लहान रामेश्वराच्या गावात यायचे. गावात आल्यानंतर रामेश्वराचा विरोध सांगतो. कोणी हसू नका. रामेश्वर महाराज जेव्हा सेवा यायचे असाच पिवळा भगव्या रंगाचा बाबा रामेश्वर बांधायचे, चाळ बांधायचे, बिना घेऊन नाचत त्या ठिकाणी उभे करायचे. रामेश्वर लहान दिवस आमच्या बरोबर करायचं, बागडायचं, आंब्याच्या झाडावरती उड्या मारायच्या, पारंपरिक खेळायचे. आणि मग संध्याकाळी गणपती बोलायचं, कंटाळा यायचा. कंटाळा आल्यानंतर झोप लागायची. झोप लागून ते बिना घेऊन असं द्यायचे. खूप विनोदी वाटायचं तेव्हा. अगदी त्या वयापासून रामेश्वर परिचय. आज या निमित्ताने कीर्तनाचा सुयोग तुम्हा सर्व श्रोत्यांचं दर्शन बाबांच्या म्हटलं. सर्वांच्या चरणी एकदा विनम्र भावे अभिवादन कीर्तन सेवेकडे या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री ब्रह्मा आम्हाला भगवान परमात्मा शरण जाण्याविषयी अभंगाच्या सुरुवातीला एक विशेषण म्हणतात. मनोनी शरण जावे. मनोनी शब्द जेव्हा जेव्हा मराठी व्याकरणामध्ये तेव्हा आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये तेव्हा हा मनोनी शब्द मागचा सर्व कशामुळे हा म्हणून शब्द आपण केव्हा वापरतो जेव्हा एखादी सगळी गोष्ट सांगून होते आणि सगळी गोष्ट सांगून झाल्यानंतर मग आपण त्याला सांगतो की हे बघ म्हणून आता तरी व्यवस्थित राहा. काय होतं उदाहरणार्थ दृष्टांत तुमच्या समोर सांगतो. एखाद्या मोठ्या घरचा मुलगा जेव्हा बिघडतो, वाईट मार्गाला लागतो, नको किंवा गावात कुणाचं ऐकत नाही, वडिलांचं ऐकत नाही, वडीलधाऱ्या माणसांचं ऐकत नाही, साधू सज्जनांचं त्यांचं कुणाचंच ऐकत नाही, तेव्हा गावाच्या प्रतिष्ठित माणसं त्या घरी येतात आणि पाटील सांगतात, पाटील तुमच्या मुलाला काहीतरी सांगा. पाटील म्हणतात मी आता खूप सांगून आलो, जा तुमच्याच्याने काही होईल तर सांगा. योगा असं सकाळच्या वेळेला वरंड्यामध्ये बसलेला असला 4-2 गावातील वडीलधारी माणसं त्याच्याजवळ जातात आणि त्याला सांगतात की बघ बाळू तुमचं घराणं कुठं आहे, तुमच्या आजोबांची अशी सेवा होती, तुमचे वडीलही गावामध्ये काम करतात, तुमच्या सगळ्या घराघरात, पण तुझं जे वाईट आहे ना ते काही गावाला वाटत नाही. म्हणून आता तरी व्यवस्थित आतापर्यंत जे झालं ते जाऊ दे, पण पुढे आता हे सांगण्याकरता इतका शब्द सांगण्याकरता त्याला सगळं सांगावं लागलं. तेव्हा हा म्हणून शब्द वापरला जातो. तसं खूप आजच्या म्हणून शब्द अभंगाच्या सुरुवातीला वापरतात. पण का याच्या पाठीमागे आपल्या मनामध्ये निर्माण होतात. देवाला शरण जायचं पण का म्हणून शरण जायचं पहिल्यांदा निर्माण होतो. तर यातील काही प्रश्न आपणच करायचे, ज्याची उत्तरही आपण द्यायची आणि अभंगामध्ये प्रवेश करायचा. देवाला शरण जायचं याचं एक मार्मिक उत्तर म्हणजे ते असं आहे की या जगावरती जी काही सत्ता आहे ती फक्त भगवान परमात्म्याची सत्ता आहे. या जगावरती जे अधिष्ठान आहे, या जगामध्ये जे काही घडतं ते फक्त ईश्वराच्या सत्तेने घडतं, ईश्वराच्या मर्जीने घडतं, अन्य कुणाच्याही मर्जीने घडत नाही. इथे जी सत्ता चालते जो व्यवहार होतो भगवान परमात्म्याच्या मर्जीने होतो. स्वामी राजेश्वरानंदजी सुंदर लिहितात, राजेश्वरानंदजी म्हणजे इस संसार के गतिविधियों पर नहीं अधिकार किसी का है, जिसको हम परमात्मा कहते सब खेल उसी का है, जिसको हम परमात्मा कहते सब खेल उसी का है. क्षण भर वो भी नहीं छोड़ता सदा हमारे साथ में, काया की श्वास डोरी का हंसना रोना जीना मरना, हंसना रोना जीना मरना सब उसकी मर्जी का है, जिसको हम परमात्मा कहते ये सब खेल उसी का है.
या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवान परमात्म्याच्या इच्छेने घडतात. भगवान परमात्म्याची सत्ता या जगामध्ये नाही नाही हे जगत ज्याने निर्माण केलेले आहे. जनेश्वर लक्ष देऊन अगदी एक तास आपल्याला भगवान परमात्म्याची सेवा करायची. काय 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 पाण्याचा लोकांचा वेगळा झाला. हसवलं पाहिजे, विनोद सांगितले पाहिजे, सासू जावयाच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, काही रडवलं पाहिजे, बापाची काळजी घेतली पाहिजे, शिवाजी महाराजांचा मोठा वाटा पाहिजे. कीर्तनात हे असावं आणि याच्याच करता कीर्तन शिवाजी महाराजांना सांगावे. शिवाजी महाराजांना केवळ कीर्तन करावं असं काही कुठे लिखित नियम साधू संतांनी महाराजांनी जे नियम घालून दिलेले आहेत कुठेतरी त्या नियमातही आपण बसलं पाहिजे. अगदीच ते सांगायचं नाही असा माझा अर्थ असा नाही. कुठेतरी कीर्तनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला पाहिजे. एवढ्याच कीर्तन जास्त वेळ न करायचं, थोडं करायचं, पण जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. आणि ऐसी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची भगवान परमात्म्याचं चरित्र संकीर्तनामध्ये सांगावं, भक्तीच्या गोष्टी कराव्या, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वरनामी सज्जन ब्रह्मणे मनोभावे आदि जेने नरोरी ठसावी हरीची ऐसी कीर्तन गतीर निवास निदान या जगामध्ये वृक्षाचं पान कोणाचं नाव असेल भगवान वृक्षाचे पान आले जायचे राही Thank you.
म्हणजे पाणी
सुंदर फक्त जो भूक लागली बिना मला एक सांगा आपण फ्रीज मध्ये चांगला मला
बरोबर आहे गंगेचा उद्गम काला काय दारू इतकी वाईट मदिरा आहे म्हणून माणसाने जीवनामध्ये व्यसन करू नये फॅशन करू नये दारू लक्षात आला दारू अकल अपने मुंह में मैया मुंह में मैया असं वाटतं असे वाईट जाऊ दे असं वाटतं अरे एवढ्या वया आमच्या गावामध्ये परवाच्या आमच्या सगळं व्यवस्थित तो म्हणे काढले सकाळच्या 5 म्हणून
महाराज या शरीरामध्ये आल्यानंतर केवळ भगवान शरण जाता होतं ना महाराज काय होतं या जन्मानंतर आपल्या पाठीमागे जन्म मरण परंपरा आहे जन्म मरण दुःख आहे सुद्धा या ऐसे ये शरीरारे किंवा किती नित्य जन्माचं दुःख पाहिल्यानंतर आणि गरम चहा गेला एखादी जर तुमच्याकडचं असं वाटतं पण या सगळ्या गोष्टींचा दोष सांगायचा नाही सगळ्या गोष्टींचा गर्भावस्थेमध्ये काय गर्भीची यातना हे जन्माचं एक दुसरं आहे मृत्यूच्या वेळेला म्हणून पहिलं
इतकं छोटं गाव पण महाराजांचा मुलगा मगाशी मला ठीक आहे आपल्याला भगवान परमात्मा देवाच्या कामात पाहिजे, देशाच्या कामात पाहिजे, धर्माच्या कामात पाहिजे, अन्यथा हा देह वायाला गेला. देवाच्या कामात पाहिजे, मिळालेला देशाच्या कामात पाहिजे, देवाच्या कामात पाहिजे. सतत महाराजांनी सांगितलं म्हणून शरण जावे, सतत देवाचं नामस्मरण करण्याकरता मला सांगा काय द्यावं लागतं?
आश्रमाला अतिशय चांगला आश्रम अतिशय श्रेष्ठ मानलेला आहे. धन्य गृहस्थाश्रम असं वेदाचं वाक्य आहे. आपल्या आश्रमाला या आश्रमामध्ये त्याला कशाप्रमाणे कामामध्ये भगवान परमात्मा दुसरी गोष्ट देशाकरता आज आपण या ठिकाणी सुरक्षित या ठिकाणी होळी असते, दिवाळी असते, गुढीपाडवा दसरा असते, संक्रांत असते, गणेशोत्सव, नवरात्र असते. या सण आज या ठिकाणी साजरे करत आहोत ना, याचं श्रेय आपल्या सेवेवरच्या सर्व जवानांना आपण बद्रीनाथ वगैरे काही काळामध्ये आपल्या शोनेवर आपल्या देशाची रक्षा करतात. जीवन ठेवते 20-25 किलोचं बोजा घेऊन 3-4 लिटर पाण्याच्या जागा वाचायच्या पाणी कधी फुटून जाईल त्याचा मामा तेवढा जड असतो. पाणी ड्यूटी संपल्यानंतर कॅन्टीनमध्ये आल्यानंतर ही कष्ट आहे आपल्या देशाचे जवान आज आपण या ठिकाणी सुरक्षित करतो. त्यांनी जीवन देशाकरता तब जाके हमने ये सजाया महबूब सुनी जो तेरी मिट्टी गुल बने इतनी सी तेरी नदियों तेरी खेतों इतनी सी देशामध्ये जवान सीमेवरती डोळ्यात प्राणाची ज्योत करून आपल्या सीमेचं रक्षण करतात. म्हणून आपण या ठिकाणी देवासाठी या ठिकाणी नाहीतर धर्मासाठी सर्व साधूंनी धर्मासाठी देव छत्रपती शिवाजी असंख्य मावळे या देशासाठी लढले, या धर्मासाठी लढले. देव प्राण शूर
शिंदे साहेबांना द्यायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांनी राष्ट्रीय गीत सक्तीने केलं प्रत्येक कार्यक्रम भीतीने मुळी गडगड आसमानाच्या जबाबाईची सह्याद्रीचा शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी असंख्य मावळे त्यांच्या गर्वाला चोपले छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली भगवान शंकरांनी गरवी मंदिरामध्ये परवरेच्या काठावर या ठिकाणी जगद्गुरु शिवकुमारांनी अभंगाची गाथा आली महाराज प्रत्येकाच्या जीवनाला कलाटणी देणारे असेल तर ते 16 वर्ष नाही ज्याच्या जीवनाला काहीतरी पैलू पाडायचा आहे, ज्याला जीवनामध्ये काहीतरी क्रांती करायची आहे, ज्याच्या जीवनाला धोक्याचं नाही सुरामती रागा वाचे बाबा महाराजांच्या मावळ्यांच्या सुरामती रागा वाचे बाबा कांदा शिव बाबाचा असा झाला नाही असा जगिया उरी बेटा उरी बेटा आई बात आदी लगी कोंडा आदी लगी कोंडा असा झाला नाही असा जगिया धन गडगडी नाव ऐकायचा जोडीत नव्हते असा झाला नाही असा इतिहासाची विठ्ठल साहेब म्हणून वाचला हो विठ्ठल साहेब म्हणून वाचला सुरामती रागा वाचे बाबा कांदा शिव बाबाचा शिवाजी महाराज देवासाठी देशासाठी जन्माला
तुमचं पुढचं पाठ नाही पाठ असं व्हायला शरण जावे कसं जावे सर्व भावाने आपल्याकडे माहिती मोठा भाऊ माहिती मावस भाऊ माहिती आते भाऊ माहिती जिस भाऊ माहिती भाऊ माहिती पण महाराज सर्व भावी सर्व भावी म्हणजे गीतेच्या आचार्य भगवान परमात्मा श्लोक सांगतात की अर्जुना तुझं जर महत्त्वाचं असेल तर मला सर्व धर्म परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं पापे मोक्षयिष्यामि अर्जुना सर्व धर्माचा त्याग करून मला मीच एक जगतामध्ये काय असं म्हणून शरण सुंदर तैसे देवोनिया शरीर गंगा जैसी आपल्या सर्व समुद्राशी होते तसंच म्हणतात भगवान परमेश्वर शरण वाचा चित्त लिंग हे भगवान परमेश्वराचे काय गुणांचा अहम प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी पण आहे प्रत्येकाने दिला पाहिजे आपल्याला सप्ताहाचं नियोजन फक्त मी लोकांचे गायन फक्त मीच करावं माझ्या सगळ्यांना गाताच येते माझ्या सगळ्यांना वाजवताच येते माझ्या सगळ्या कीर्तनाला करताच येते मी देवापर्यंत म्हणतात मी पीर देवाला ऐसे अहम देवाला मी त्याला देवाला गेल्यानंतर काळी कसं देवा ज्ञानी असाल विद्वान असाल पंडित असाल सरपंच असाल चेअरमन असाल आमदार असाल एकटे पद ठेवा ज्ञान भगवान परमात्म्याची शरणागती करा अहम देवाला वाचा वाणी करायचं म्हणतात समर्पणी
घेत नाही पण ज्याची निंदा करायची त्याचे पाप लागतात म्हणून निंदा करायची मत करना की जे बात कुणाची निंदा करू नये पण ह्या वाणीने सर्व चर्चन केलं ही वाणी भगवान समर्पित आहे माता वाचा चित्त परमार्थ महत्त्वाचं काय आहे चित्त आहे हे चित्त सुद्धा आपल्या पाहिजे महाराज चित्त जर ठिकाणी चित्त नाही तरी त्रिवेणी संगमात गेला स्नान केलं नमस्कार केलं जप केलं सगळ्या गोष्टी केल्या पण चित्त एका जागेवर धीर नसेल तर महाराज तरी ते चित्त नाही सगळ्या गोष्टी अशा प्रकारे म्हणून चित्त एवढं वाईट आहे जेव्हा हे माझे तिकडे बरं करते माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे एकदा काही इच्छा दिलावलं नाही जात तुमचे चरण तुम्हाला सर्व भवन शक्य नाही
सर्व भावे चिंतन केलं सर्व
रोज रोज
रामेश्वर
सर्वांनी.
कीर्तन करायला जास्त माणसं काही प्रेमाची सबस्क्राइब बेल आयकॉन दाबा एवढा करा एवढा आणि फॉलो करा दादांच्या त्या ठिकाणी आभार ज्यांनी आणि का माझ्या समर्पित होतो मी जिथून विना घेतला म्हणजे महाराजांना विना घेतला कमी बरोबर 9:10 विना घेऊन कार्यक्रम केली बरोबर 10 मिनिटं मला दिला तुका